राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आहे जी आता आसाममध्ये पोहोचली आहे आणि तिचा आजचा 6वा दिवस आहे। मणिपूर नागालँड नंतर भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये प्रवेश करते आहे। ब्रह्मपुत्रा नदीतून राहुल गांधी यांनी बोटीने प्रवास केलाय, ही दृश्य सध्या आपण बघतोय। शिवाय त्यांनी नागरिकांशी संवाद सुद्धा साधलाय। आसाममधील ब्रह्मपुत्रा नदी किनारच्या निमती घाटावरून ही यात्रा पोहोचली, ही दृश्य सध्या आपण बघतोय। राहुल गांधी संबंधितांशी बोलतायत। प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। उमेश, आता आसाममध्ये तर यात्रा पोहोचलेली आहे, आसाममध्ये कशा पद्धतीचं नियोजन असेल, काय नेमकं राहुल गांधी या ठिकाणी करणार? रिद्धी, ईशान्य भारतातून राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात झालेली आहे। जसं तू म्हणालीस, नागालँड असेल किंवा मग मणिपूर असेल, या इथून त्यांची 5 दिवसाची यात्रा पूर्ण झाली। 6व्या दिवशी जे आहे ते आसाममधून ही यात्रा सुरू करतात। मात्र आजच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बोटीतून सफरीचा आनंद जो आहे तो राहुल गांधी यांनी घेतलेला आहे। ब्रह्मपुत्राच्या निमती घाटात त्यांनी हा प्रवास केलेला आहे। हा जो प्रवास होता तो जोरहाट तो माजुली असा हा प्रवास होता। या प्रवासाच्या दरम्यान त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही स्थानिक नेते आणि यासोबतच जे भारत जोडो न्याय यात्रेचे व्यवस्थापक जी मंडळी आहे सगळी, ते सर्वजण होते आणि या सर्वांनी देखील या बोटीतून प्रवास करत या सगळा बोटीच्या प्रवासाचा आनंद जो आहे तो या यात्रेदरम्यान घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला। जी उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। ब्रह्मपुत्रा नदीतून राहुल गांधी यांनी प्रवास केलाय, ही दृश्य सध्या आपण बघतोय। राहुल गांधी यांनी बोटीने ही सफर केली। शिवाय इथल्या नागरिकांशी, जे त्यांचे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला आहे। भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा 6वा दिवस आहे। मणिपूर, त्यानंतर नागालँड आणि मग आता आसाममध्ये आज या भारत जोडो न्याय यात्रेने प्रवेश केलेला आहे।